बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये पुन्हा एकदा वायू गळती जी आहे ती झालेली आहे। दिवसांदिवस हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचमुळे कुठेतरी बदलापूर शहराची जी काही हवा आहे ती दूषित होत चाललेली आहे आणि याचा थेट परिणाम बदलापूरकरांच्या आरोग्याशी होतो आहे। यावरती कोणीही काहीही उपाययोजना करत नाहीये। आता सध्या आपण त्याच परिसरामध्ये आहोत आणि कुठेतरी या गोष्टीला अजून दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे का असं देखील या ठिकाणी स्थानिक जे काही नागरिक आहेत ते प्रश्न उपस्थित करतायत। अनेक वेळेला आम्हाला नागरिकांनी सांगितलं की जे काही पथदिवे असतात एमआयडीसी परिसरामधले ते मुद्दामून बंद ठेवलेले असतात, कारण जी काही वायू गळती रात्रीच्या सुमारास केली जाते ती दिसू नये, ती निदर्शनास येऊ नये आणि कंपन्यांवरती कारवाई होऊ नये याचमुळे कुठेतरी हे पथदिवे देखील बंद करून ठेवले जातात का? मग यामागे नेमकं काय सुरू आहे असा खूप मोठा प्रश्नचिन्ह बदलापूरकर उपस्थित करतायत। आता सध्या हे जर आपण बघत असाल या ठिकाणी जे आपल्याला वायू गळती आहे ही संपूर्ण परिसरामध्ये, हे धुकं नाहीये जे आपल्याला पूर्ण पांढरा पांढरा परिसर जो आहे तो दिसतोय, आपल्याला असं वाटतंय की जणू धुकं आहे का, हे थंडीचं धुकं आहे का, परंतु असं नसून ही संपूर्ण या परिसरामध्ये होत असलेली वायू गळती आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पथदिवे ज्या वेळेला चालू असायचे, जी कुठली कंपनी वायू गळती करायची तिचा व्हिडिओ बनवून सर्रासपणे नागरिकांनी जे आहे सोशल मीडियावरती व्हायरल करायला सुरुवात केली आणि कुठेतरी त्या कंपन्यांचे नावं देखील उघड व्हायला लागली आणि नंतर त्या कालावधीच्या नंतर अचानकपणे हे जे काही पथदिवे आहेत ते बंदच राहायला लागले। मग का? म्हणजे नेमकं कुठून कोणती कंपनी वायू गळती करते आहे हे माहितीच पडायला नको म्हणून का? हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या परिसरामध्ये अनेक अपघात देखील होतात। 5 मिनिट देखील श्वास घेण्यासाठी या ठिकाणी कोणीही उभं राहू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये बदलापूर शहर जे पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जाणारं शहर आहे, त्या शहराचं वातावरण, पर्यावरण आपण कुठेतरी धोक्यात आणतो आहे का? बदलापूर शहराची हवा ही दूषित होत चालली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण ही वायू गळती आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह धन्यवाद।